बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। ओबीसी नेत्यांची एमएटी इथं बैठक सुरू असल्याची माहिती आहे। तर छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू झाली आहे। लक्ष्मण हाके यांच्यासह अनेक ओबीसी नेते बैठकीला उपस्थित असल्याचंही कळत आहे। तर भुजबळ यांनी ओबीसी विषयी आणखी आक्रमक होऊन भूमिका घ्यावी अशी विनंती ओबीसी नेते भुजबळांना करणार असल्याचं कळत आहे। बैठक झाल्यानंतर छगन भुजबळ पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता छगन भुजबळ या पत्रकार परिषदेमधून नेमकं काय बोलणार याकडे लक्ष आहेच। मात्र या पत्रकार परिषदेमधून ज्या बैठकीमध्ये चर्चा होईल किंवा छगन भुजबळांना ज्या पद्धतीने विनंती केली जाणार असल्याचं कळत आहे, आक्रमकपणे ओबीसींच्या बाबतीमध्ये भूमिका घेण्याची, त्यावर छगन भुजबळ नेमकं काय बोलणार, काय भूमिका ते घेणार याकडे लक्ष आहे। कारण दुसरीकडे मुंबईमध्ये आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलक दाखल झालेले आहेत आणि आंदोलन सुरू आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाने आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। सुस्मिता, काय सांगाल, ओबीसींची ही बैठक मोठ्या संख्येने नेते उपस्थित आहेत, नेमकी काय चर्चा होतीये, काय इनसाइड माहिती आहे? छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या बैठकीला आता सुरुवात झालेली आपण बघतोय झालेली आहे ही सुरुवात। आणि बैठकीमध्ये मराठ्यांना सरसकट कुणबी म्हणून ग्राह्य धरू नये, ओबीसीतून आरक्षण देण्यासाठीच्या मागणीला विरोध करण्यासाठीची रणनीती सुद्धा सदा भुजबळांच्या अध्यक्षतेखाली ही आखण्यात येणार आहे। ओबीसी नेत्यांकडनं भुजबळांची यापूर्वी सुद्धा भेट घेतली गेलेली होती आणि आता एकीकडे जरांगेंचं आंदोलन आक्रमक होत असताना दुसरीकडे मंत्रिमंडळ बैठकीत जरांगेंच्या या मागणीला विरोध करण्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने प्रयत्न केले जातील याबाबत सुद्धा मागणी केली जाणार आहे। आणि म्हणूनच छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली सर्व ओबीसी नेत्यांची बैठक ही आता वांद्रे येथे सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। या बैठकी दरम्यान सरकारसमोर ओबीसी नेत्यांची आणि ओबीसी समाजाची भूमिका नेमकी कशी असेल, ओबीसी समाज जरांगेंच्या मागणीच्या विरोधात मैदानात कशा पद्धतीने उतरेल याबाबतची सगळी रणनीती ठरवण्यात येणार आहे। आणि अशा पद्धतीने एक प्रस्ताव सुद्धा तयार केला जाईल जो मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल। बरोबर आहे सुस्मिता, त्यामुळे आता त्या प्रस्तावामध्ये नेमकं काय असेल आणि त्याच्यावर मंत्रिमंडळ काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे। आणि त्याचबरोबर पत्रकार परिषदेमधून छगन भुजबळ नेमकी काय भूमिका मांडतील याकडेही लक्ष आहे। त्यामुळे याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आणखी एक मोठी बातमी आपल्याकडे आहे ती म्हणजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबईमध्ये असलेल्या आंदोलनावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे। मनोज जरांगेंना मुंबईत येऊ देऊ नये हेच आम्ही सांगत होतो आणि ज्यांनी जरांगेंना भेटी दिल्यात त्या नेत्यांनी आपली ओबीसी आरक्षणाबद्दल भूमिका जाहीर करावी अशी मागणी लक्ष्मण हाकेंनी केली आहे। तर बोगस कुणबी बनवून शिरकाव कोणी करत असेल तर ते खपून घेणार नाही आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या माणसांना महत्त्व देऊ नये असंही हाकेंनी म्हटलंय। हे बघा, हातभर व्हायचं काही कारण नाही। वाघ म्हणलं तरी खातोयच आणि वाघोबा म्हणलं तरी खातोयच। अरे याला धरा ना, 28.5 किलो वजन आहे याचा। आणि काय लावलंय हे? महाराष्ट्रामधली 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची जबाबदारी तुमच्यावर आहे। अशा खुळचट माणसाच्या नादी लागू नका तुम्ही। यांना कायदा मान्य नाही, संविधान मान्य नाही, लोकशाही मान्य नाही, मुख्यमंत्र्याची आयमाई काढली जाते आणि तुम्ही याला रेड कार्पेट घालता आणि त्याला आमदार, खासदार, मंत्री त्याला भेटी देतात। म्हणजे तुम्हाला ओबीसीचं आरक्षण संपवायचं आहे। ज्या ज्या माणसांनी त्यांना जाऊन भेटी दिलेल्या आहेत त्यांनी ओबीसी आरक्षणाबद्दल आपली भूमिका लवकरात लवकर जाहीर करावी, नाहीतर ओबीसी बांधव यांना योग्य तो धडा शिकवतील। भुजबळ साहेबांनी कॅबिनेटमध्ये योग्य ती भूमिका घ्यावी। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि 2 डेप्युटी सीएम यांना वास्तव परिस्थिती समजावून सांगावी आणि साहेब त्यामध्ये कमी पडतील असं आम्हाला कुठेही वाटत नाही। त्यामुळे उलट आम्ही साहेबांचं मार्गदर्शन घेऊ, पण रस्त्यावरची लढाई मात्र जशास तशी लढू। हे बघा, आता ऑलरेडी 59 लाख कुणबीच्या नोंदीद्वारे महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपलं आहे। आणि कुठलं गॅजेटमध्ये कुठं सांगितलंय की मराठा समाज बॅकवर्ड आहे? त्या गॅजेटमधल्या नोंदीवरून मराठा समाज हा त्यांच्या बाबतीत सोशल डिस्क्रिमिनेशन झालंय असं कुणी सांगितलं? या महसुली नोंदी आहेत। त्यामुळं अशा गॅजेटियरला पकडून मराठा समाजाचं इन्क्लुजन ओबीसी मध्ये झालेलं, इथला ओबीसी बांधव खपवून घेणार नाही। जे संविधानाला मान्य नाही, जे सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही, जे राज्य मागासवर्ग आयोगाला मान्य नाही। मुख्यमंत्री महोदय, या बावळट माणसाच्या नादी लागून ओबीसींचे हक्क अधिकार संपवून टाकण्याच्या पापात तुम्ही सहभागी होऊ नका।